टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी उद्या परळीमध्ये रस्ता रोको होणार आहे आणि या अनुषंगाने विजय सिंह उर्फ बाळा बांगर हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत, ज्यांनी या संदर्भातले फोटो असतील किंवा अनेक खळबळजनक दावे केलेत। यामध्ये आरोपी कोण होते आणि वाल्मिक कराड सुद्धा त्यांनी थेट नाव घेतले होते। माझ्यासोबत विजय सिंह बांगर आहेत। काय सांगाल तुम्ही, आज जरांगे पाटलांची भेट घेणार आहात, काय मुद्दे असणार आहेत, काय सांगणार आहेत याबाबत त्यांना? नक्कीच आज मनोज दादा जरांगे पाटील यांची मी भेट घेणार आहे। त्यांच्या भेटीचा वेळ पण घेतलेला आहे। आज आमची भेट होईल। आज भेट झाल्यानंतर आमच्या भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचे पती महादेव मुंडे यांची 20 महिन्यापूर्वी हत्या झाली होती। त्या हत्येचा तपास हा व्यवस्थित व्हावा, त्याच्यातले सर्व मुख्य आरोपी, मुख्य सूत्रधार व जे घटनास्थळी जेवढे गुन्हेगार आरोपी होते त्यांना तात्काळ अटक व्हावा, ह्यासाठी महादेव मुंडे यांच्या कुटुंबांनी व गावकऱ्यांनी व परळी तालुक्याच्या नागरिकांनी उद्या रस्ता रोको ठेवलेला आहे। त्या पण रस्ता रोकाचं मी त्यांना विनंती करणार आहे मनोज दादा जरांगे पाटीलला, की आपण आपली भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे ह्याला न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घेऊन त्या रस्ता रोकोसाठी यावे। आणि आपण पाहिलं असेल की ज्ञानेश्वरीताईंनी आव्हान केलं तर सर्वच महाराष्ट्रातील समाजसेवकांना, लोकप्रतिनिधींना, त्याच्यात मनोज दादा जरांगे पाटील यांना पण विनंती व आव्हान केलं तर त्यांच्या बहिणीच्या विनंतीला मान ठेवून आपले मनोज दादा जरांगे पाटील हे परळीच्या निवासस्थानी जाऊन ज्ञानेश्वरीताई यांना भेटले होते व ह्या लढाईच्या आम्ही तुमच्या सोबत आहोत ह्या लढाईमध्ये हा त्यांनी आश्वासन व शब्द दिलता व त्यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांनी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांची भेट घेतल्यानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये SIT नेमण्यात आली होती। त्याच अनुषंगाने आज मी मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन हे जे काय माझ्याकडे कागदपत्र आहेत, PM रिपोर्ट आहेत, काय अजून शासकीय कागदपत्र माझ्या हाती लागलेले आहेत, माझे काय त्याच्यामध्ये निवेदन दिलेले असते पोलीस अधीक्षक साहेबाला, केज पोलीस उपअधीक्षकांना, ते सर्व कागदपत्र मी मनोज दादा जरांगे पाटलाला देणार आहे, जेणेकरून त्यांनी गृह विभागाला हे कागदपत्र पुढे पाठवून अजून महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये जास्त तपास खोलपर्यंत होऊन सर्व आरोपी तात्काळ अटक होण्यासाठी त्यांना मागणी करणार आहे, विनंती करणार आहे। नक्कीच काल ज्ञानेश्वरी ताईंनी जरांगे पाटलांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी अल्टिमेटम दिले की 8 दिवसामध्ये या सगळ्या लोकांना अटक करा, ज्यामध्ये वाल्मिक कराडचा मुलाचं नाव येतंय, वाल्मिक कराडचं नाव येतंय, तुम्ही सुद्धा सांगतात त्याबाबत काय? हो नक्कीच, मी तर पहिल्या दिवशीपासून सांगत आहे की ह्या महादेव मुंडे यांची हत्या ही हत्याच वाल्मिक कराड, त्याचा मुलगा श्री कराड, त्याचा मुलगा सुशील कराड व त्याची टोळीतला गोट्या गीते व इतर सर्व गुन्हेगार, सराईत गुन्हेगार यांनी केलेले आहे। हे सर्व परळीमध्ये घराघरामध्ये माहिती आहे, परळी तालुक्यात माहिती आहे। आणि महादेव मुंडेंना न्याय भेटणं ही आता काळाची गरज आहे, नाही तर महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभा राहणार आहे। आज मी मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर आपले समाजसेवक बारगजे दादा म्हणून पण आहेत, बारगजे दादांना पण भेटून आज मी विनंती करणार आहे उद्याच्या आंदोलनासाठी जेवढे आपले बीड जिल्ह्यातील समाजसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना विनंती करणार आहे आपण सर्वांनी रस्ता रोको मध्ये आंदोलन मध्ये यावे व महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड व त्याचे मुलं व सराईत गुन्हेगार असणारे गोट्या गीते यांना तात्काळ अटक करण्यात यावे व महादेव मुंडे कुटुंबाला न्याय देण्यात यावे, नाहीतर महाराष्ट्रभरचे पडसाद उमटणार आहेत। नक्कीच महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटतील असं त्यांनी म्हटलंय। यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावा। आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व कागदपत्र, जे फोटो आणि ज्या काही इतर गोष्टी आहेत याबाबतची संपूर्ण माहिती मनोज जरांगे पाटील यांना महादेव मुंडे हत्या प्रकरणातली देणार असल्याचंही विजय सिंह बांगर यांनी म्हटलंय। तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडची दोन्ही मुलं सुशील कराड, श्री कराड आणि गोट्या गीते आणि इतर या संपूर्ण गँगनं ही महादेव मुंडेंची हत्या केल्याचा देखील त्यांनी थेट दावा केलाय। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।